लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. देशातील 13 राज्यांमधील 88 जागांवर आज मतदान होत आहे. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असून अनेक दिग्गजांच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. महाराष्ट्रात आज एकूण 8 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 2024 चे उमेदवार रिंगणात आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होत आहे. मात्र सकाळी 6 वाजता मॉक पोलला सुरुवात झाली आहे. ईव्हीएम व्यवस्थित काम करताय की नाही हे यातून तपासले जात होते. दरम्यान मतदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लढतीमध्ये महाराष्ट्रात कुठे होणार मतदान आणि कोण असणार उमेदवार पाहूयात. बुलढाण्यातून प्रतापराव जाधव शिवसेना विरुद्ध नरेंद्र खेडेकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, अकोल्यातून अनुप धोत्रे भाजप विरुद्ध अभय पाटील काँग्रेस विरुद्ध प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन पार्टी, अमरावती नवनीत कौर राणा भाजप विरुद्ध बळवंत वानखेडे काँग्रेस विरुद्ध आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना विरुद्ध दिनेश बुब प्रहार कडून, तर वर्ध्यामध्ये रामदास तडस भाजप विरुद्ध अमर काळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिवसेना शिंदे गट विरुद्ध संजय देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, हिंगोलीतून बाबूराव कदम कोहळीकर शिवसेना विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवाजी जाधव भाजप बंडखोर, नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर भाजप विरुद्ध वसंतराव चव्हाण काँग्रेस अशी राजकीय लढत होत असून ही राजकीय धामधूम सुरू असतानाच प्रशासनापुढे मतदानाचा टक्का वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.